लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे बघा, एवढा मोठा नेता जाऊन फक्त बारामती किंवा फक्त एखादा जिल्हा मर्यादित न राहता अख्ख्या महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व हरवलं म्हणायला हरकत नाही. खूप एवढं चांगलं काम करणारा नेता, तळागाळातल्या प्रत्येक प्रश्नाची जाणकार असणारा आणि त्याची उकल करून प्रश्न सोडविणारा नेता तुमच्या आमच्यातून गेला ह्याचं कुणालाही आणखी खरं वाटत नाही. दादा आणखी येतील आणि भेटतील असंच सर्वांना वाटतंय. त्याच्यामुळं हा विषय जो आहे ते खूप मोठ्या सर्वांच्या दुःखाचा आहे. सर्वांच्या जिल्ह्याचा, एक बारामतीकरांना तुम्ही दुःख म्हणताय, पण त्याच्या पलीकडे मी सांगतो की महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठल्याही कशाचा कुणीही जरी असलं तरी प्रत्येकाला याचे दुःख आणि हळहळ आहे. काम करणाऱ्या, शेतातील काम करणाऱ्या मजुरापासून किंवा कुठल्या मजूर वर्गापासून ते क्लास 1 अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना, किंवा राजकीय नेत्यांना, ग्रामपंचायत सदस्यापासून पंतप्रधानापर्यंत, राष्ट्रपतीपर्यंत सुद्धा याचं दुक्क झालेलं आहे. थोड्या वेळापूर्वी येऊन गेले, ते म्हणाले की आता दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि पुढे जाणं गरजेचं आहे. विलिनीकरणासंदर्भात आमच्या समोर चर्चा झाली असं देखील त्यांनी म्हटलं. हे बघा, हा सर्वस्वी अधिकार आदरणीय साहेब घेतील. पवार साहेबांनी, दादांची फॅमिली, हे घरचा विषय. जे आमच्या पक्षाकडून, म्हणजे आज जसे आम्ही वेगळ्या भूमिकेत होतो त्या भूमिकेतून विचार केला तर त्याचा सर्वस्वी अधिकार साहेबांचा आहे. त्याच्यावर मी बोलणं आपण संशय व्यक्त केला होता की अजितदादांची विमान दुर्घटनेमध्ये बॉम्ब स्फोट झाला असावा. हे बघा, याला दुजोरा रोहित पवारांनी दिला. हे बघा, नाही, मी काय म्हणणं आहे, मी संशय व्यक्त केला किंवा मी आरोप नक्की केला नाही. आता काही लोक म्हणतात की बजरंग पुरावे द्यावे, तर पुरावे द्यावे ह्याच्याकडे ही राजकीय विषय आहे का? सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे. आमच्या प्रेमाचा, आमचा राजकीय पालकत्व जरी म्हणलं, राजकीय आमचा बाप जरी म्हणलं तरी मी त्याला चुकीचं समजणार नाही की राजकीय असा असणारा नेता आमचा गेला. त्याच्यामुळं सर्व जनतेला असं वाटतंय की आपण या गोष्टीचं काय झालं याची सखोल चौकशी व्हावी. म्हणून मी संशय व्यक्त केला, किंवा जी काय तुम्ही फुटेज दाखवलं मीडियानी त्याच्यावर मी बोललेलो. मी असं काही राजकीय कुठलं तर त्याच्यात कुणी म्हणलं पुरावे द्यावे, तर ते का बोलतात मला माहित नाही. मी कशाचे पुरावे देऊ? मी म्हणलो का की असं कुणी घातपात केला? नाही बोललो. मी काय बोललो की मला वाटतं याचं चौकशी व्हावी. आणि जर एवढ्या नेता गेल्याच्या नंतर आम्हाला हा म्हणायचा सुद्धा अधिकार नाहीये का की आम्ही आमच्या नेत्याच्या झालेल्या घटनेचा चौकशी व्हावी? आणि ह्या अनुषंगाने मी चौकशीची मागणी केली आणि आजही करतो. आणि मुख्यमंत्री महोदयांना पण भेटणार, गृहमंत्री महोदयांना सुद्धा भेटणार, आणि त्यांना सुद्धा मी खासदार म्हणून, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा होते, माझे नेते होते, मला घडवण्यात त्याच्यात सुद्धा त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी आम्हाला खूप मोठा आदर आहे. आणि त्यांचा जे असा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आणि शेवट असा झाला, त्याच्यात त्याची चौकशी व्हावी असं एक माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला वाटतं. आणि ते महाराष्ट्रातल्या वाटतं, बारामतीकरांना वाटत नाही का? जे म्हणतात त्यांना नको वाटते त्यांची चौकशी. अनेक जण शंका व्यक्त करताना दिसत आहे. नाही, मी हो का, प्रत्येकाच्या मनाला वाटतंय ना की शंका, म्हणजे कुणी आरोप नाही करत, शंका व्यक्त करतंय. तर शंका, प्रत्येकाच्या शंका व्यक्त करण्याचं ज्याचे त्याच्या राईट्स आहेत ना. ज्याला वाटत असेल त्यांची, तसा घटनाक्रमच आहे. बघा, दादांना त्यांच्या जीवनात आपण जेवढं मी बघितलं तेवढे एकही PA सोबत नसावा. मी का घडलं, कसे म्हणत नाही, हे अशा काही घटना आहेत. आता मला आज ठीक आहे बोलायचं नव्हतं, पण आता तुम्ही सर्वजण म्हणून ठीक आहे बोलावं लागतं. मीडियाला पळून जाणाऱ्यापैकी आम्ही नाही. आम्हाला साहेबांचे संस्कार आहेत, दादांचे आशीर्वादांचे संस्कार आहेत की आम्ही तुम्हाला समोरच जाऊन बोलणार, जे असेल ते, जे वाटतं ते दिलखुलास बोलणार. आम्हाला काय असं नाही. आम्हाला असं वाटतंय माझ्या नेत्यांचा अंत असा झाला, त्यांच्या झालेल्या या घटनेची चौकशी व्हावी आणि चौकशी होऊन त्याच्यात काय सत्य ती सत्य जनतेसमोर. पण एनी टाइम त्यांच्या सोबत PA असायचे, त्यावेळेस कोणी PA नव्हता असं संशय व्यक्त करतात. नाही, संशय व्यक्त नाही, मी घटनाक्रम सांगायला, त्याच्यावर परत आणखी न्यूज वेगळी. माझं म्हणणं आहे की परत एनी टाइम कुणी ना कुणी असणार. त्या दिवशी नाहीये, त्या दिवशी गार्ड होते फक्त. मग असं आम्ही ते, माझं एकच म्हणणं की ह्या गोष्टीची चौकशी, आता ब्लॅक बॉक्स झालाय, त्याच्यातून विमान मंत्र्यांनी सांगितलं, हे सर्व गोष्टी आहेत. काही ना काही समजा की जे जिथून चौकशी होईल, चौकशीतून बाहेर येईल, पण ते लवकर व्हा, जनतेसमोर ठेवा, एवढीच मागणी माझी. नाही, आता जर बघितलं तर अधिवेशन सुरू आहे देशाचं. इप्स्टीन फाईल संदर्भातही चर्चा सुरू आहेत. सभागृहात बोलू दिलं जात नाही, विरोधातले खासदार आहेत. तुम्ही काय म्हणणं आहे, चौकशी झाली पाहिजे या सगळ्या? नाही, हे बघा, हा प्रकार वेगळा आहे. तुम्ही संसदेमध्ये LOPला बोलू दिलं जात नाही किंवा काय, हा विषय आमचा ते संसदेपुरचा आहे. आजच्या या
दुःखद घटना आपल्या घरी इथं घडलेली आहे. आमच्या घरात समजा ती बारामती जरी असली तरी आम्हाला दादा हे आमचे कुटुंब होतं. त्याच्यामुळे आम्ही त्या संसदेतल्या विषयी इथं काही बोलावा महाराष्ट्रात येऊन तो दिल्लीतून बोलू. नाही पण एक खासदार म्हणून तुम्हाला खासदार म्हणून मला जे वाटतंय ते आज मी बारामतीला साहेबांच्या म्हणजे सर्व पवार फॅमिलीला भेटायसाठी आलो. त्या दिवशी गडबडीमध्ये सगळ्यांना भेटून किंवा अंत्यविधीला होतो. त्याच्यानंतर संसदेचं सेशन चालू असल्यामुळे मी तिकडे गेलो. भेट झाली नाही, बोलणं झालं नाही. त्याच्यामुळे आज भेटून एक सर्वांना भेटून जायचं याच्यासाठी आलेलो. त्याच्यामुळे संसदेतला आणि देशाचा जे विषय आहे ते देशाच्या तिथले बोलतो मी आहे पुण्यात आहे बारामतीतून नको. नाही बारामतीतूनच हाच विषय तुम्ही संसदेत मांडणार आहे का दादाच्या या सगळ्या अपघाताचा? दादांच्या विषयीचं तर मी संसदेत मांडणार, संसदेच्या बाहेर मांडणार, त्या विषयावर बोलू देत नाही तर असं नाही झालं. विषय बोलणं न बोलणे हा संसदेतला विषय वेगळा आहे. तो विषय मी बोलव की संसदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं गेलं नाही किंवा काय तो विषय वेगळा आहे. त्या विषयाला मी आज बोलायचं म्हणजे मला वाटतं की मला माफ करा की त्याच्यात मी तुम्ही आज दादांचं विचारलं, महाराष्ट्रातलं विचारा, बारामतीतलं मी त्याच्यावर बोलतो. दादांच्या विषयातला मी दादांच्या विषयात प्रत्येक मी बोललो अगोदरच आता तुम्हाला की मी मुख्यमंत्र्यांनाही बोलणार, गृहमंत्र्यांनाही बोलणार आणि जी संसदेत सुद्धा बोलायला मला संधी मिळेल तर 100% मिळेल किंवा नाही झाली तरी मी त्याच्यातून वेळ मागून घेईल ना त्याच्यात सुद्धा किंवा आम्ही आल्यानंतर ते घेणार आम्ही किंवा याची चौकशी करा एवढी मागणी आम्ही संसदेत सुद्धा करू. नाही ते कॉमनली आम्ही जाऊन स्पीकरला बोलू शकतो की आम्हाला वेळ द्या. नाही झालं तर गृहमंत्र्यांना बोलू शकतो. त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. गृहमंत्री सुद्धा आम्हाला भेटतात, वेळ देतात आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या काही तपास यंत्रणेमध्ये गृहमंत्र्यांनी सहकार्य केलं, मुख्यमंत्री सहकार्य केलं म्हणूनच बीड जिल्ह्यामध्ये आमची तपास बरी यंत्रणा आली. अमोल मिटकरींचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी तर झालीच पाहिजे आणि अनेक संशय जे आहेत त्यांनी व्यक्त केलेत. रोहित पवारही म्हणतात की त्यांनाही अनेक संशय आहेत. ते 12 तारखेला या संदर्भात विलंब होतो या सगळ्या तपासाला. नाही, हा विषय प्रत्येक जणाच्या मनात संशय आहे. त्याच्यावर राजकारण कुणीही करत नाही असं मला वाटतंय. संशय व्यक्त करणं आता कसं नाही आम्हाला वाटतंय तुम्ही तपास करावा म्हणून आम्ही म्हणतो हे तपास यंत्रणा करावा. आम्ही कुठल्या गोष्टीचं याचं नाही की मीच म्हणून नाही, याच्यात कुणीही राजकारण करत नाही. आणि जिथं की तुमचा राजकीय बापच गेला म्हणतात त्याच्यावर कसं आम्ही राजकारण करू? ते राजकारण करणाऱ्यापैकी आम्ही कुणीच नाहीत. जे कुणी ह्याच्यावर राजकारणावर की आमच्यावर कुणी बोलतंय असं बोलले तसं बोलले काय त्याच्यावर मला न बोलता माझी एकच विनंती आहे की कुणी पुरावे मागते त्यांना पुरावे वेळ आल्यावर बाकीच्या गोष्टीचे कुठं राजकीय देऊ. आता इथले काय पुरावेत? जिथं की ज्यांचा आमचा आत्मा सगळा होता तो गेला त्याच्यात आम्हाला वाटतं संशय. आणि 100% मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर आश्वासन पण दिले की मी चौकशी करू आणि मला वाटतं त्यांनी CID कडे तपास सुद्धा दिलेला आहे. म्हणजे ते पर्याय केंद्र यंत्रणेकडेच येतोय. आम्ही त्याच्यात अमित शहा साहेबांना पण भेटू आणि लवकरात लवकर याच्यात तपास करायला लावू व्यवस्थित. पण वाटतं का तुम्हाला निपक्षपाती? 100% होईल मला वाटतं. काय अडचण? आपण म्हणाला की विलगीकरण संदर्भात शरद पवार निर्णय घेतील, परंतु आपण बघितलंय की साहेबांच्या स्टेटमेंट नंतर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा छगन भुजबळ असतील यांनी U-टर्न घेतलेला आहे. त्यांनी म्हणलंय की याबद्दल कसली चर्चाच झालेली नाही. पण नसल झालेली त्यांच्यासोबत एखाद्या वेळेस दादा त्यांना सगळं प्रत्येक गोष्ट सांगत असतील असं नसतील सांगत. आता त्याच्यावर मी कसं रिॲक्ट होणार आहे किंवा ते काय बोलले त्याच्यावर मी काहीतरी बोलावं, त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे. मी काय बोलावं हे माझा अधिकार आहे. माझं एकच आहे की विलिनीकरण हा विषय साहेबांच्या अखत्यारीत आहे. याच्यावर साहेब बोलतील किंवा जे बाकीचे सगळे कारण मी म्हणत नाही की त्याला मी त्याच्यावर साहेब बोलू शकतात. त्याच्यात मी कसं काय उत्तर देऊ शकतो त्या विषयात. त्याच्यामुळे साहेबच त्याच्यात बोलतील. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.